हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज बनवणार आहोत ना आपण एक स्पेशल रेसिपी. आता ही रेसिपी स्पेशल पण आहे, सगळ्यांना आवडती आणि असं कुणीच नाही की ज्याला ही रेसिपी आवडत नसेल. पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी मी अगोदर थोडंसं अद्रक कट करून घेतलाय. आता मी पोटॅटोचे जे साल आहे ते व्यवस्थित काढून घेतेय. त्यानंतर हे पोटॅटो मी पाण्यात वॉश करून घेणार आहे. त्याचा थोडासा स्टार्च निघेल चांगला यासाठी. आता बघा आपण नेहमी जेव्हा पावभाजी वगैरे बनवतो, तर तेव्हा आपण कुकरला या सगळ्या गोष्टी बॉईल करून घेतो किंवा 1-2 शिट्टी काढून घेतो आणि त्यानंतर आपण स्मॅश करून बनवतो. पण ज्यावेळेस तुम्हाला थोडं घाईचं काम असेल, तर त्या केसमध्ये पुन्हा हे बॉईल करा आणि मग नंतरनं ते पुन्हा बारीक करा आणि त्यानंतरनं त्याला परता. यापेक्षा तुम्ही या पद्धतीनेही करू शकतात. अगदी त्याच्यामध्ये कमी भांडी भरतात किंवा मग थोड्या भांड्यांमध्ये आणि थोड्या सामानामध्ये व्यवस्थित पद्धतीने होते. आता मी त्याही पद्धतीने पावभाजी करत असते. त्या पद्धतीने पावभाजी केली की तोही व्हिडिओ मी टाकेल. पण आज जरा मी घाईत असल्यामुळे मी जरा वेगळ्या पद्धतीने पावभाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर मी ते जवळपास 3-4 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साइजचे आहेत. तर ते व्यवस्थित अगोदर मी त्याचं जे कव्हर आहे किंवा त्याचं साल आहे ते आता आपण काढून घेऊयात आणि त्यानंतरनं मग त्याला पीसेसमध्ये कट करू आणि त्यानंतरनं आपण त्याला पाण्यामध्ये वॉश करून घेऊया. तसंच बाकी पण व्हेजिटेबल्स आता बघा पावभाजी बनवताना काही स्पेसिफिक व्हेजिटेबल्स जातात. बटाटा जातो त्याच्यामध्ये, त्यानंतरनं कलर येण्यासाठी बीटरूट टाकतो, कॉलीफ्लॉवर टाकतो, त्यानंतरनं वाटाणा टाकतो आपण त्याच्यामध्ये. तर ह्या तर ज्या बेसिक जातात भाज्या त्या तर आहेच. कांदा, टोमॅटो आपण वापरतो. पण या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्याही भाज्या टाकू शकतात. असं काही नाहीये की पावभाजीमध्ये याच 4-5 भाज्या जातात, मग तुम्ही फक्त याच 4-5 घातल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या चॉईसने पाहिजे त्या आपल्या आवडीच्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता हे बघा, हे पोटॅटोज मी त्याची साल काढून घेतले, त्यानंतर छान वॉश केलेत. आता पुन्हा मी त्याचे पीसेस करते आणि पुन्हा मी पीसेस पाण्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून त्याचं थोडंसं स्टार्च रिलीज होईल, व्यवस्थित धुवून निघतील. हे बघा, या साइजचे मी कापलेले आहेत. खूप मोठेही नाही आहेत, खूप बारीकही नाही आहेत. ठीक आहे का? या पद्धतीने मी स्लाइसेस कट केलेले आहेत. चला, तर आता आपले राहिलेला जो बटाटा आहे, तो सुद्धा या पद्धतीने आपण कट करून घेऊयात. आता मग वेगळ्या भाज्या आपण याच्यात टाकू शकतो. तर मग आपण काय टाकणार? तुमच्याच चॉईसनुसार जसं की फॉर एक्झाम्पल बीन्स आहेत तुमच्याकडे घरामध्ये, ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. ब्रोकोली आहे, थोडीफार ब्रोकोली पण टाकू शकतात कोबीसोबत. या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या टेस्टनुसार आणि तुम्हाला जे काही तुमच्या आपण हेल्दी हॅबिट्सनुसार सुद्धा त्यामध्ये गोष्टी ॲड करू शकतात. चला, तर या पद्धतीने आता आपण पोटॅटो कट करून घेतलेला आहे. आता याला मस्तपैकी आपण पाण्यामध्ये वॉश करण्यासाठी टाकूया. थोड्या वेळ तसंच ठेवूयात म्हणजे त्यातला स्टार्च रिलीज होईल. एक पाणी काढून फेकलं होतं, तर आता दुसरं पाणी ठेवलेलं आहे. आता याच्यात थोडा वेळ ठेवूयात आणि नंतरनं पुन्हा एकदा वॉश करून घेऊया. आता पोटॅटो कट करून झालेत, त्याला मी साईडला ठेवते. त्यानंतर आता मी कॉलीफ्लॉवर घेतलेला आहे. तर याच्या अगोदर मी थोडे मोठे-मोठे पीसेस काढून घेते. कॉलीफ्लॉवर हा फारच लक्ष देऊन खाण्याची गोष्ट आहे. ह्याच्यावर खूप ग्रीन एकदम बारीक किंवा एकदम व्हाईट ट्रान्सपरंट कलरच्या ज्या अळ्या आहेत त्या असतात. त्यामुळे ही भाजी खाताना फारच रिस्क असते. जसं की वांग प्रत्येक वेळेस करताना आपण आतमध्ये चेक करणं फार गरजेचं आहे. तसं हीच भाजी असं वाटते वरून खूप ताजी आहे, पण त्याच्या जे आपण खाली आपण देठ म्हणतो ना त्या साइडला किंवा हे जे छोटे-छोटे कॉलीफ्लॉवरचे वर गुच्छ आहेत त्याच्या आतमध्ये छोट्या-छोट्या आळ्या निघतात. तर त्याला व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. आणि पर्याय नाहीये या भाज्यांवर अळी वगैरे पडते, त्याच्यावर फवारणी पण तेवढीच करणं गरजेचं असतं. आता मी तुम्हाला हे जे देठ दाखवते ना, ह्याची पण खूप छान भाजी होते. आता एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला या कॉलीफ्लॉवर त्या देठाची भाजी पण पुढं बनवून दाखवेल पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात जेव्हा आपल्याला जमेल. आता हे कॉलीफ्लॉवर बघा मी आधी हातानेच पीसेसमध्ये कट केलंय. आता त्याला मी थोडेसे मोठ्या-मोठ्या पीसेसमध्ये ठेवणार आहे. हे बघा या पद्धतीने. आधी याला मी छान व्यवस्थित चेक केलं. आता जेव्हा तुम्ही कॉलीफ्लॉवर आणतात, मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यामध्ये तुम्हाला निघेलच त्याच्यामध्ये अळई वगैरे. तर तुम्ही काय करू शकतात, वापरण्याआधी हा कॉलीफ्लॉवर थोडा मिठाच्या पाण्यामध्ये काय डीप करून ठेवू शकतात. जेणेकरून त्या ऑटोमॅटिक साइडला होतील किंवा सेपरेट होतील. चेक करायचा व्यवस्थित. त्यानंतरनं मग मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ डीप करून ठेवायचा. मग कट करायचा आणि तो यूज करण्यासाठी घेताना पुन्हा एकदा वॉश करून घ्यायचा. या पद्धतीने तो व्यवस्थित साफ होतो. आता हे मी घेतलेली आहे या ठिकाणी शिमला मिरची. आता शिमला मिरची सुद्धा आपण कट करून घेऊयात पीसेसमध्ये. त्याच्या आतला मधला जो पोर्शन होता तो मी कंप्लीटली रिमूव्ह करून ठेवलेला आहे
आपल्याला फक्त मी साइडचा पोर्शन घेतलेला आहे. तुम्ही मधलाही पोर्शन तुम्ही यूज करू शकतात, बट मी नाही यूज करत करताना, त्यामुळे मी तो काढून टाकलेला आहे. या पद्धतीने आता आपण शिमला मिरची सुद्धा कट करून घेऊयात. आता तुम्ही किती प्रमाणात पावभाजी बनवणार आहात, त्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या ज्या वस्तू किंवा सामग्री आहेत त्या घ्यायच्या आहेत. फक्त एक गोष्ट अशी असेल, की पोटॅटोची जी क्वांटिटी आहे ती बाकी क्वांटिटीपेक्षा जास्त असली पाहिजे. बाकीच्या क्वांटिटी तुम्ही टेस्टनुसार. शिमला मिरची जास्त आवडत असेल तर थोडीफार तुम्ही जास्त कमी करू शकता. कॉलीफ्लॉवर आवडत असेल नसेल तर तुम्ही तो कमी जास्त करू शकता. फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त करून क्वांटिटी जी आहे ती पोटॅटोची मेंटेन करायची आहे. आणि बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स जातील हे आपल्याला मेक शुअर करायचं आहे, की व्हेजिटेबल जितके जास्त जातील त्याच्यामध्ये तर तेवढी चव पावभाजी चांगली देईल. चला तर अशा पद्धतीने आता आपली जी शिमला मिरची आहे ती पण मी कट करून घेतलेली आहे. हे काय मी सगळं असं खूप बारीक कट केलेलं नाहीये. थोडं मोठ्याच पीसेसमध्ये कट केलंय. आता याच्याकडे माझ्याकडे ना थोडासा फ्रोझनमध्ये ग्रीन पीस होता. तर तो सुद्धा मी या शिमला मिर्च सोबत एका चाळणीमध्ये काढून घेतला. आता हे दोन्ही मिळून मी एकत्र वॉश करून घेते आहे. तर तुमच्या चॉईसनुसार हवा आहे तेवढा तुम्ही तो यूज करू शकता. आता ग्रीन पीस जितके जास्त यूज कराल तितकं छान टेस्ट येते. आता ग्रीन पीस नसेल तर तुम्ही मटार शक्यतो मटारच यूज करायचा. आता मटारचा सीझन नव्हता आणि मटार अवेलेबल होत नव्हता. त्यामुळं मग ग्रीन पीस यूज केलेला आहे. शक्यतो प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेल्या गोष्टी नाही वापरायच्या आणि आणल्या तर छोटं पॅकेट आणून एकदा आणलं की ते एकदाच ओपन करून यूज करून टाकायचं. खूप दिवस ते ठेवायचं नाही. आता माझ्याकडे या ठिकाणी ना बीटरूट होतं घरामध्ये. तर मी कलरसाठी बीटरूट यूज करते. आपण फूड कलर अव्हॉइड करतोय तर मग बीटरूटने सुद्धा रेड कलर यायला मदत होते. तर थोडं बीटरूट होतं माझ्याकडे. तर त्याचं मी साल वगैरे काढून घेतली आणि जेवढे होते त्याचे ते पीसेस केले आणि ते मी त्या आपल्या पावभाजीमध्ये यूज करणार आहे आता. हे बघा आत्ताच बीटरूट आपण ज्यावेळेस सोलतोय तर त्यावेळेस मस्त असा लाल कलर आपल्याला दिसतोय. तर हाच कलर आपल्या भाजीमध्ये पण उतरायला मदत होईल. याला मी एकदम बारीक असं कट करते. आता हा जो बीटरूट आहे ना, हा टेस्टमध्ये खूप जास्त असा फरक नाही टाकणार. पण ह्याने कलरसुद्धा छान येईल आणि याने आपलं ब्लड वगैरे वाढायला मदत होते. त्याच्यामुळे मग आपल्याला अ, घातलं तर काही हरकत नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालावं. शक्यतो घालावं ह्याने टेस्टमध्ये जास्त काही फरक पडणार नाही. आता हे माझ्याकडे काही ऑनियन्स होते आपले घरचे, तर ते मी कट करून घेते आता पावभाजीसाठी. तुम्ही म्हणत असाल की सगळ्या गोष्टी हिने कट केल्या, पण अजून कुकर लावला नाहीये. तर आपण आज कुकर न यूज करता पावभाजी बनवणार आहोत. एकाच भांड्यामध्ये किंवा एकाच कढईमध्ये तुम्हीही बनवू शकता. हे बघा आता हे कांदे जे आहेत ना, हे घरचे आहेत आपले आणि हा कांदा जुना पण आहे. तर तुम्हाला दिसत असेल त्यावर अशी थोडीशी ब्लॅकिश लेयर आलेली आहे. तर त्यामुळे मी आता हे 2 पीसेसमध्ये कट करून घेते अगोदर सगळे कांदे आणि त्यानंतर फक्त वॉश करून घेते आणि त्यानंतर आपण त्याला बारीक साईजमध्ये कट करूया. गावरान कांदे आहेत ते त्यामुळे त्यांचा कलर असा आहे. पण हे चवीला खूप छान लागतात आणि छान असे तिखट पण असतात. जिथं आपण बाहेरचे कांदे यूज करतो ना 4 तिथे हे 2 जरी यूज केले तरी सफिशियंट होतात. आता ह्याला हे जे ब्लॅक निघतं हे काही नाही आपण व्यवस्थित ते पाण्याखाली मी वॉश करून घेतले बघा. पुसून घेतले. त्यानंतर ना आता मी याला कट करते आहे. आता हे बघा बाकीचे जे भाज्या होत्या त्या थोड्याशा मी डाईसमध्ये कट केल्या होत्या. पण मी कांदा आणि टोमॅटो जो आहे तो बारीक चिरणार आहे. जेवढा मला बारीक चिरता येईल तेवढा. तुम्ही बघू शकत असाल एकदम फाईन आणि बारीक असा मी कांदा या ठिकाणी काय केलेला आहे चॉप केलेला आहे. कारण तो एकदम असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेला पाहिजे आणि एकजीव झाला पाहिजे आणि खाताना असे ते चंक्स तोंडाखाली येता कामा नये यासाठी असा मस्त बारीक असा कांदा मी या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपलं राहिलेलं आहे टोमॅटो आणि त्यानंतरनं मग आपण सुरुवात करूयात आपली पावभाजी करण्यासाठी. आता जे आलं आपण काढून ठेवलं होतं किंवा त्याचे बारीक पीसेस केले होते, ते आलं आणि लसूणसुद्धा मी असं छान पद्धतीने ठेचून घेणार आहे. त्याची अशी छान पेस्ट करणार आहे. आलं लसूण पेस्ट जेवढी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही यूज कराल, तेवढी पावभाजी तुमची छान लागेल. आता बाहेर जी पावभाजी बनवली जाते, तर ती पावभाजी ना एकदाच बनवतात ते आणि मग लागेल तशी थोडं-थोडं पाणी ॲड करून तिला गरम करून आपल्याला दिली जाते. बटर वगैरे ॲड करून. तर ती पावभाजी कशी रेडी टाईमला बनवली जाते. एकदाच फक्त बनवून आणली जाते आणि बटर वगैरे टाकून ज्यावेळेस ती गरम बनवली जाते, त्यामुळे ती आपल्याला त्या ठिकाणी खूप छान टेस्ट देते. आता बाहेरच्या पावभाजीमध्ये पण फूड कलर वगैरे ह्या गोष्टी असतात. तर त्यामुळे तिचा कलर, टेक्स्चर त्या पद्धतीने दिसतो. आपला आता घरगुती पावभाजीचा कलर, टेक्स्चर एक्झॅक्टली तेवढाच दिसेल असं नाहीये. पण त्याच्या जवळपास जाईल कारण आपण त्याच्यामध्ये बीटरूट ॲड केलेला आहे कलरसाठी. आता या पद्धतीने मी माझा सगळा जो ऑनियन आहे, तो
कट करून घेतलेला आहे. हे बघा. ऑनियन शक्यतो बारीकच कट करायचा, जेणेकरून त्याचा सरफेस एरिया कमी असल्यामुळे तो पटकन परतला जातो आणि तो चवीला पण चांगला लागतो. गॅसची पण बचत करतो. कुठली गोष्ट बारीक आणि कुठली गोष्ट कमी कट करायची याकडे पण आपण लक्ष दिलं तर या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण छान पद्धतीने आपण घरामध्ये बचत करू शकतो. जर तुम्ही हाच ऑनियन मोठा कापला असता तर त्याच्यासाठी जास्त वेळ लागला असता गॅसला परतण्यासाठी. तर खालीच आपण जर त्याचे डाईस व्यवस्थित करून घेतले तर तेवढ्याच प्रमाणात तो आपला वेळ पण वाचवतो, त्यानंतर ऑइल पण वाचवतो आणि गॅस पण वाचवतो. चला तर हे बघा, आपला जो ऑनियन आहे ऑलमोस्ट आता कटच होत आलेला आहे. आता यानंतर आपण टोमॅटो यूज करूयात. आता टोमॅटो ज्यावेळेस आपण यूज करतो ना पावभाजी वगैरे बनवण्यासाठी शक्यतो मेक शुअर करायचं की ते रेड कलरचे असतील आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पावभाजीला छान असा कलर येईल. आणि रेड टोमॅटो असलं तर त्याची जी प्युरी बनते, तर तिच्यामुळं तो जो टेक्स्चर आहे किंवा भाजीचा कलर आहे, तो अजून जास्त छान उभरून येतो. आणि तुमच्याकडे टाईम असेलच, तर तुम्ही काय करू शकता, हे टोमॅटोचे मोठे-मोठे पीसेस कराल आणि ते टोमॅटोचे पीसेस तुम्ही थोडेसे ऑइलमध्ये फ्राय करून घेताल कढईमध्ये वगैरे आणि देन त्याची प्युरी कराल. ऑइलमध्ये फ्राय केल्यामुळे तो टोमॅटोचा कलर अजून जास्त चांगला येतो. चला तर मग अशा पद्धतीने आपली ऑलमोस्ट कटिंग होत आलेली आहे. एकदम बारीक-बारीक कांदा आपण कापलेला आहे, जेणेकरून तो पटकन होईल. सरफेस एरिया कमी असेल तर तो पटकन परतला जाईल आणि जास्त वेळ घेणार नाही. आता पावभाजी वगैरे ज्यावेळेस आपण बनवतो, तर मोस्टली आपण बॉईल वगैरे करून प्रिफर करतो. पण ते काय होतं ना, आपण ज्यावेळेस त्या व्हेजिटेबल बॉईल करतो, तर पाण्यात त्या व्हेजिटेबलचा बराचसा अर्क उतरतो आणि त्यानंतर मग काय होतं ना, की आपण ते स्मॅश करण्यासाठी व्हेजिटेबल्स काढून स्मॅश वगैरे करून यूज करतो. पण मेन जी गोष्ट आहे ते पाणी. आपण त्या सगळंच पाणी ॲड करत नाही. त्यातलं थोडंफार आपण करतो पावभाजीमध्ये. पण जे उरलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये बरचसं व्हेजिटेबलचं जे मेन कंटेंट आहे त्याच्यातून आपल्याला विटामिन्स वगैरे या गोष्टी मिळतात. तर ते तर त्या पाण्यासोबत चाललं जातं. त्याच्यामुळे मग या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी बनवणं प्रिफर केलं, तर ह्याच्यातला एक थेंबही पाणी आपण बाहेर फेकत नाही भाज्यांचा, जेणेकरून ते सगळं त्याच्यामध्ये न्यूट्रिशन उतरतं आपल्या पावभाजीमध्ये. आणि पावभाजी तर आपण ऑलरेडी खातोच यासाठी, की त्याच्यात सगळ्या व्हेजिटेबल्स जातात. आपल्या आवडीनुसार पण आपण काही एक्स्ट्रा 1-2 व्हेजिटेबल तुम्ही ब्रोकोली झालं, बीन्स वगैरे झालं तर ॲड करू शकतात त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे काय होईल, की त्याचं जे वॉटर आहे बॉईल केल्यानंतर जे उरलेलं वॉटर आपण फेकतो, तर ती स्थिती इथं येणार नाही. ते पूर्णपणे भाजीत टाकलेलं सगळं पाणी तिथल्या तिथे आपण आपल्या भाजीमध्ये यूज करून घेऊयात. चला कांदा कट झालाय, तो मी साईडला काढून ठेवलेला आहे. आता तुम्हाला दिसतच असेल, की या ठिकाणी आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर थोडी कट करून ठेवली आहे. हा कांदा थोडासा कट करून घेतलाय. कांदा मात्र आपण खूप बारीक कापलेला आहे, कारण तो आपण असाच तेलात परतणार आहे आणि तो पुन्हा खाताना दाताखाली येऊ नये, मऊसूत व्हावा यासाठी. आता आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटोज. आता टोमॅटो मी वॉश करून घेते अगोदर छान पद्धतीने आणि त्यानंतर मग आपण ते कटिंगला घेऊया. आता टोमॅटोची प्युरी बनवायची पद्धत आहे ना वेगवेगळी आहे. जसं की कोणी टोमॅटो कट करतं, त्यानंतर थोडंसं तेलामध्ये फ्राय करतं आणि त्याची प्युरी करतं आणि शक्यतो असं करावं जेणेकरून तुम्ही फ्राय केल्यामुळे त्या टोमॅटोला जरा जास्त चांगला कलर येतो आणि मग तुम्ही ते मिक्सरमध्ये ब्लेंच केलं किंवा त्याला व्यवस्थित मिक्सर जारमधून त्याची पेस्ट काढली तर मस्त रेडिश अशी पेस्ट तयार होते. तर मी तर आता इथे काही परतणार वगैरे नाहीये. मी डायरेक्टली रॉ टोमॅटोज जे आहेत ते धुतलेत आणि असेच मी मिक्सर जारमध्ये टाकणार आहे. जेव्हा तुम्ही या पद्धतीने डायरेक्टली मिक्सर जारमध्ये टोमॅटो टाकतात, तर त्यावेळेस फक्त एक गोष्ट करायची, की परतताना थोडा जास्त वेळ परतून द्यायचं. त्या टोमॅटोला त्याचा प्रॉपर कलर येऊ द्यायचा. आता माझ्याकडे या कलरचे टोमॅटोज होते. हे काय पुन्हा एकदम डार्क रेड कलर नाहीये. शक्यतो डार्क रेड कलरचे असले तर अजून जास्त छान कलर यायला मदत होते. पण आता आपल्याकडे जे अवेलेबल आहेत आपण तेच यूज करूयात आणि त्याला छान असं कलर देण्याचा प्रयत्न करूयात विथ द हेल्प ऑफ बीटरूट. कारण आपला टोमॅटो जास्त असा रेड कलरचा नाहीये. चला तर टोमॅटो बघा तुम्ही बघू शकत असाल मी या पद्धतीने कट केलेत. याला मी कांद्यासारखं खूप जास्त बारीक कट करत बसले नाही. तर कारण आपल्याला मिक्सर जारमधूनच काढायचे आहेत ते. त्यामुळे मग मी थोडे मोठे-मोठेच पीसेस ठेवले होते. 2 ते 3 टोमॅटोज मी या मिक्सर जारमध्ये घेतलेत. आता हे मिक्सर जारमधून आपण त्याला बारीक करून घेऊयात. तोपर्यंत आपण बघूयात, की आपल्या प्लेटमध्ये आपण कांदा बारीक चिरलाय, कोथिंबीर चिरली आहे, आलं लसूण चिरलंय. आता हेच आलं लसूण जे आहे ते मी पेस्ट करण्यासाठी घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आपली टोमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे. आता ही टोमॅटोची प्युरी बघा मस्त लाल दिसते. अजून टोमॅटो रेड असते तर अजून कलर उठून आला असता. पण मग आता हे जास्त रेड नव्हते, तर आपण जे बीटरूट ठेवले होते त्यातले 1-2 पीस आपण याच्यामध्ये प्युरीसाठी टाकूयात, जेणेकरून अजून छान असा कलर आपल्या प्युरीला येईल. हे बघा. आणि उरलेले बीटरूटचे पीसेस जे आहेत आपण डायरेक्टली भाजीमध्ये टाकूयात. चला तर आता हे पुन्हा एकदा मिक्सर जार मधून काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो प्युरी जी आहे जरा रेड कलरची दिसेल. आता मी एक पॅन किंवा कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यात थोडंसं बटर मी ॲड केलेलं आहे आणि बटर लवकर काय होतं ना, की जळतं. त्यामुळे त्याला व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलं आणि देन त्यानंतर त्यात थोडंसं मी ऑइल ॲड केलं, की ते जळू नये किंवा त्याचा असा थोडासा करपट स्मेल लागू नये यासाठी. आणि बटर यासाठी टाकायचं आहे पावभाजी बनवताना प्रत्येक स्टेजला, जसं की आत्ता बनवताना, नंतर ह्याच्यावर आपण छोक टाकणार आहोत त्यावेळेस आणि वरून पण भाजी गार्निशिंग करताना आणि प्लेटमध्ये देताना. कारण जोपर्यंत भरभरून असं बटर जात नाही पावभाजीमध्ये, तोपर्यंत पावभाजी खाल्ल्यासारखं आपल्याला वाटत नाही आणि तो फील पण येत नाही. आणि बटरमध्ये जर तुम्ही भाज्या वगैरे चांगल्या फ्राय केल्या ना, तर त्याला छान असा एकदम फ्लेवर आणि टेक्स्चर येतं. आता बघा, ह्या बटर गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये मी आपण कट केलेला कांदा ॲड केलेला आहे. त्याला छान असं कोट करून घेते आहे मी. आता हा जो ऑनियन आहे छान असा परतून झाला किंवा थोडासा कोट करून झाला, की त्यानंतर चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. चिमूटभर मीठ ॲड केल्यानंतरनं काय होतं, की हा कांदा लवकर परतला जातो, त्याला कमी वेळ लागतो. तुम्ही मीठ न टाकता जर कांदा परतला, तर तो खूप वेळ घेतो परतण्यासाठी आणि त्यामध्ये गॅसचं वेस्टेज होतं. आता ही जी गोष्ट आहे घरातली प्रत्येक गृहिणी वापरत असते. ही प्रत्येक गृहिणीला माहिती आहे. आता बघा, लेडीज बाहेर जरी कामाला जात नसल्या, तरी घरी राहून सुद्धा घरात कुठल्या गोष्टींनी कशाची बचत होते याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. यालाच तर एक गृहिणी म्हणतात ना, की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची बचत कशी होईल याकडे नेहमी त्यांचं लक्ष असतं. या पद्धतीने थोडं चिमूटभर मीठ जर तुम्ही टाकलं, तर तुमचं थोडी गॅसची बचत होईल. कांदा लवकर परतला जाईल, लवकर सॉफ्ट होईल. तर आता आपण घेतलेलं सगळं जे आलं आणि लसूण होतं, ते आता मी ठेचून घेणार आहे. मी आता इथे ऑलरेडी ते खलबत्त्यातच ठेचणार आहे. पण काही लोकांना असं असतं, की ठेचलेलं नको असतं, त्यांनी मिक्सरमधून काढावं किंवा तरीही काही लोकांना असं वाटतं, की बाबा आपण बाहेरून जे अद्रक लसूण पेस्ट आणतो ती एकदम फाईन असते आणि घरी ती होत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करावं, की हॉटेल्समध्ये किंवा ह्या ज्या पेस्ट बाहेर बनतात, तर ते काय करतात, की एक पूर्ण दिवसभर किंवा ओव्हरनाईट खूप साऱ्या अशा पाण्यामध्ये पूर्ण भिजेल किंवा पूर्ण खाली जाईल, या पद्धतीने अद्रक आणि लसूण एका डब्यामध्ये किंवा एका काचेच्या बरणीमध्ये भिजवतात. रात्रभर ओव्हरनाईट जसं आपण तांदूळ वगैरे इडलीला भिजवतो ना, त्या पद्धतीने. आणि मग नेक्स्ट डे ते जे अद्रक आणि लसूण हे पाणी पिल्यामुळं ते बलजी होतात. मग ते काढून ते तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेणार आणि लागल तसं तेच पाणी थोडंसं यूज कराल जितकं हवं आहे तितकं. तर एकदम फाईन आणि स्मूथ पेस्ट तयार होते, जशी तुम्ही बाहेरून पॅकेटमधून आणतात अद्रक लसूणच्या पेस्टमधून. तर सेम तसेच अद्रक लसूणच्या पेस्ट बाहेरच्या पॅकेटमध्ये मिळते ना, तशीच्या तशी पेस्ट तुम्ही घरी तयार करू शकता. फक्त ओव्हरनाईट तुम्ही ते सोक करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही डब्बे वगैरे बनवत असाल किंवा मग घरात खूप जास्त लोकं असाल, रोजच अद्रक लसूण पेस्टचा यूज करत असाल, तर नक्कीच या पद्धतीचा वापर करावा. ओव्हरनाईट भिजवावं, दुसऱ्या दिवशी थोडंसं ते पाणी यूज करून वाटून घ्यावं. एकदम फाईन पेस्ट काचेच्या भांड्यात एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या. तर तुम्हाला पाहिजे तशी 8 दिवसाची, 15 दिवसाची एकदाच बनवू शकता आणि ती यूज करू शकता आणि खूप फ्रेश असते. बाहेरच्या तरी अद्रक लसूण पेस्टमध्ये प्रिझर्व्हेटिव्हज असतात, हार्मफुल केमिकल्स असतात. पण आपण स्वतः जर घरी बनवली, तर त्यामध्ये अजिबातही अशा पद्धतीचे काही हार्मफुल केमिकल्स वगैरे नाहीये. आपल्या डोळ्यासमोर बनलेली आहे. 8 ते 15 दिवस जेमतेम पुरेल एवढी तुम्ही करू शकतात. आणि सपोज तुम्हाला सारखी यूज होत नाहीये, पण तरीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची पेस्ट नकोय, तुम्हाला फाईन पेस्ट हवी अद्रक लसूणची. तर जसं की आता मी पावभाजीला बनवायला चालू केलं किंवा माझं ठरलं पावभाजी करायची आहे किंवा तुम्हाला जे काही पदार्थ करायचा, तेव्हा थोडंसं अद्रक आणि लसूण पाण्यामध्ये एखाद्या वाटीत भिजत ठेवायचं. जोपर्यंत तुमचं सगळं प्रिपरेशन होतंय तोपर्यंत त्याला भिजू द्यायचं. आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे, की या स्टेजला मला अद्रक लसूण ॲड करायचं, त्या स्टेजला मिक्सरच्या भांड्यातून त्या पाण्यासोबत मिक्सरमधून काढून घ्यायचं. म्हणजे ते सुद्धा छान फाईन अशी पेस्ट तयार होते. चला तर आजचा पावभाजीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अद्रक लसूण पेस्ट कशी बनवायची बाहेरसारखी स्मूथ एकदम
त्याचं टेक्स्चर, ते सुद्धा एक टिप मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. चला तर आपला जो ऑनियन आहे तो थोडासा कलर बदलायला चालू झालेला आहे. सॉफ्ट होताना दिसतोय, थोडासा ब्राउनिश त्याचा कलर झालेला आपल्याला दिसतोय. या स्टेजला आता बघा मी टोमॅटो प्युरी ॲड करते. याच्यामध्ये मी बीटरूटचे पीसेस टाकल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की प्युरीने कलर पूर्णपणे बदललेला आहे. मस्तपैकी रेड झालेली आहे. जे की माझे टोमॅटोज रेड नव्हते, ऑरेंज कलरचे होते. पण तरीसुद्धा बीटरूटने त्याचा कमाल दाखवलेला आहे. अशा पद्धतीने आता ही जी टोमॅटोची प्युरी आहे आपल्या कांद्यासोबत छान मिक्स करून घेऊयात. याला खूप छान परतू द्यायचंय कारण आपण कच्चे टोमॅटो यूज केलेले होते त्यामुळे. आता हे छान पद्धतीने परतले, त्यातलं थोडं वॉटरचं कंटेंट कमी झालं, की त्यानंतर बाकी आपण पुढे आपले जे मसाले वगैरे आहेत ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बघा, आपण घरच्या घरी कुठलाही कलर न वापरता छोट्या-मोठ्या ट्रिक्स वापरून ह्या गोष्टी करू शकतो. आणि तरीही तुम्हाला जर फूड कलर वापरायचे असतीलच, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फूड कलर मिळतात. ते तुम्ही प्रेफर करू शकतात. कधी-मधी एखाद्या वेळेस कोणी आले आपल्या घरी गेस्ट वगैरे, तर त्या स्टेजला मग थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून तुम्ही ते यूज करू शकतात. आपले आपणच घरी खात असू तर शक्यतो फूड कलर अव्हॉइड करायचा. आता या स्टेजला याच्यामध्ये मी मीठ ॲड केले. आता मला पूर्ण माझ्या पावभाजीला जितकं मीठ लागणार आहे तेच मी या ठिकाणी ॲड केले. आता हा आहे आपला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. तो मी इथे ॲड करते आहे. आता हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला जो आहे ना, हे घरी बनवणं पण खूप सोपं आहे. पण होतं काय, की आपण सारखी-सारखी पावभाजी बनवत नाही. त्यामुळे खूप सारा बनवून ठेवणं म्हणजे मला वर्थ वाटत नाही. त्यामुळं मी डायरेक्टली एक पॅकेट आणते आणि पूर्ण ते यूज करून घेते. कधीही तुम्ही बाहेरून पॅकेट आणलं तर ते पूर्णपणे यूज करायचं आणि छोटंच आणायचं. खूप मोठे पॅकेट आणायचे आणि मग ते फोडायचे, फ्रिजमध्ये ठेवायचे. बाहेर फ्रिजमध्ये तर ठेवूच नाही आणि बाहेरही ठेवू नये. हे पॅकेट ज्यावेळेस तुम्ही आणतात ते लवकरात लवकर संपवून टाकायचे. कारण ऑलरेडी त्याच्यात प्रिझर्व्हेटिव्हज असतात, ॲडेड कलर वगैरे असतात. तर ते शरीराला चांगलं नसतं आणि ते अजून ओपन करून आपण एअरटाईट असल्यामुळे ठीक आहे. पण ओपन करून तुम्ही ठेवता तर अजूनच जास्त ते त्रासदायक होतं. चला तर आता ज्यावेळेस आपण पावभाजी मसाला टाकला, मिक्स केला, त्यानंतरनं बेडगी लाल मिरची टाकली. ही बाहेरची मिरची आहे अंबारीची. ती कलर द्यायला खूप मदत करते. तुम्ही बघू शकत असाल, की पावभाजी मसाला आणि लाल मिरचीने खूप छान असा कलर आपल्या ज्या मसाल्याला दिलेला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून झाकण ठेवलं होतं. जेणेकरून त्याला अजून छान असं पाणी सुटेल ते टोमॅटो आणि ऑनियनचं तुम्ही बघू शकत असाल. त्याच स्वतःच्या अंगच्या पाण्यामध्येच तो ऑनियन आणि टोमॅटो मसाला छान असा परतला जातोय. तर आपण वाट बघूयात. आपण याच्यात फक्त अद्रक, लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला ह्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत आणि मीठ. आता लाल मिरची पावडर तुम्ही घरगुती पण टाकू शकतात. विकतची असावी असा काही अट्टहास नाही. पण त्याने कलर यायला मदत होते त्यामुळे मी टाकलेली आहे. घरची लाल मिरची पावडर टाकली तरी फाईन आहे. आपण ऑलरेडी त्याच्यासाठी कलरसाठी त्याच्यामध्ये बीटरूट ॲड करणारच आहोत. या पद्धतीने मसाला छान असा दमदमीत शिजलेला आहे. मस्त असा वास येतोय. ऑलरेडी पावभाजीचा स्मेल घरभर सुटलेला आहे. आता आपला मसाला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स टाकण्यासाठी. तर ज्या व्हेजिटेबल्स ऑलरेडी आपण कट करून ठेवलेल्या होत्या, पाण्यात धुवून ठेवलेल्या होत्या, त्या आता आपण चाळणीमध्ये ड्रेन करून घेऊयात एक-एक करून. त्या व्हेजिटेबल्स छान अशा पाणी त्याचं ड्रेन झालं, की त्यानंतर त्या व्हेजिटेबल्स आपण याच्यामध्ये ॲड करूयात. तुम्ही बघू शकत असाल कुठलाही कलर वापरलेला नाहीये, तरी पण खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. आता याच्यात व्हेजिटेबल्स ॲड करूयात. तर आता चाळणीमध्ये मी ऑलरेडी बीटरूट आणि त्यानंतरनं आपले ग्रीन पीस आणि शिमला मिरची ड्रेन करून ठेवली होती. त्यानंतरनं पोटॅटो आणि आपलं कॉलीफ्लॉवर त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता ह्याला छान असं मिक्सचर देते मी, जेणेकरून सगळीकडून ह्या भाज्यांना तो मसाला कोट होईल. मस्तपैकी तयार झालेला आपला मसाला ह्या भाज्यांना आपण कोट करून घेऊयात. आणि त्यानंतरनं ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात भाजी करण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता की ग्रीन पीस झालं, शिमला मिरची झालं, बीटरूट झालं, कॉलीफ्लॉवर झालं, हे पटकन शिजतात भाज्या. पण बटाट्याला खूप वेळ लागतो ॲज कंपेअर टू या भाज्या. तर त्यामुळेच मी आधीच बटाटा कापताना एकदम बारीक पीसेस करून टाकला होता, जेणेकरून तो पटकन शिजेल. साल वगैरे काढून, धुवून बारीक पीसेस केलेले आहेत. आणि ह्या भाजीला फक्त तुम्ही घरी जेव्हा आलू आणि आपलं कॉलीफ्लॉवर, शिमला मिरची मिक्स करून जी भाजी बनवता तितकाच वेळ फक्त याला लागणार आहे कढईमध्ये. असं नाहीये की तुम्ही बॉईल नाही केलं म्हणजे तुम्हाला खूप जास्त वेळ घेईल, अजिबातही नाही. जे तुम्ही घरी भाजी बनवतात बटाट्याची तेवढाच वेळ तुम्हाला या ठिकाणी पावभाजी करायला सुद्धा लागणार आहे. छान पद्धतीने भाज्यांना मसाला कोट झाल्यानंतर आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. आता थोडा वेळ याला आपण होऊ देऊयात आणि आता थोड्या वेळानंतर बघूयात. तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट भाज्या एक
40% शिजल्या होत्या आणि त्याच्यात ऑलरेडी पाण्याचं कंटेंट आपल्याला दिसते. कारण बटाटा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या भाज्या आहेत, भाज्यांमध्ये तर आहेच पाण्याचं कंटेंट, ते बाहेर येतं सगळं. आता त्याच्यात थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे, हाफ वाटीच पाणी मी टाकलेलं आहे आणि पुन्हा याला चांगलं असं आपण शिजू देऊया त्या पाण्यामध्ये आणि तो मसाला आणि त्या भाज्या सगळ्या एकजीव होऊ देऊयात. आता त्याच्यामध्ये मी खूप कमी पाण्याचा प्रयोग केलेला आहे, तुम्ही बघितलेलं असेल. आता ह्याला आपण मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा एकदा छान दम देऊयात किंवा छान असं परतू देऊयात त्या वाफेमध्ये आणि तुम्ही नंतर बघाल की ह्याच्यात पाण्याचं कंटेंट, वॉटर कंटेंट खूप वाढलेलं दिसेल आणि भाज्या मस्तपैकी गाळ झालेल्या तुम्हाला दिसतील. आता ह्या भाज्यांवर आपण एक लीड ठेवूयात थोड्या वेळासाठी आणि आपण आपलं तोपर्यंत दुसरं प्रिपरेशन करूयात. आता पावभाजी म्हटलं तर आपल्याला काय दिसतं की काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. कुठल्याही तुम्ही पावभाजीच्या ठेल्यावर जाल तर तुम्ही बघताना तुम्हाला लांबूनच टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, काकडी वगैरे असं ठेवलेलं दिसेल आणि तोपर्यंत आपण ह्या गोष्टी खात नाही पावभाजी सोबत, तोपर्यंत आपल्याला सुद्धा फील येत नाही पावभाजी खाल्ल्याचा. तर चला मग आता प्लेटिंग तर करायचीच आहे पावभाजीची. मग म्हटलं आता जोपर्यंत आपली भाजी होतीये तोपर्यंत आपण पुढचं प्रिपरेशन करूया सॅलडचं. तर त्यासाठी मी आता मस्तपैकी अशा राउंड शेपमध्ये काकडी कट करून घेतेय अगोदर. काकडी कट करून झाल्यानंतर ना आपण एक स्क्वेअर शेपमध्ये आपला जो ऑनियन आहे तो कट करून घेणार आहोत. लिंबू सुद्धा आपण कट करणार आहोत. कारण कारण पावभाजी म्हटलं की भरभरून असं वरून कांदा, कोथिंबीर पेरली आणि त्याच्यावर मस्त असा लिंबू पिळल्याशिवाय तो फील येत नाही आपल्याला पावभाजी खाल्ल्याचा. ही पावभाजी तुम्हाला नक्कीच आपण हातगाडीवर बाहेर जे खातो फास्ट फूड त्याच पद्धतीची टेस्ट देणार आहे. कारण ती लोकं सुद्धा अशी पावभाजी बनवून आणतात घट्टसर आणि नंतर ज्याला लागल तशी मग थोडंसं पाणी आणि बटर ॲड करून गरम करून देतात. तर तुम्ही सुद्धा ही टेक्निक यूज करू शकतात. आता ऑलरेडी आपल्या भाजीमध्ये पाण्याचं कंटेंट कमीच आहे. तर तुम्ही ही भाजी अशीच रेडी झाल्यानंतर स्मॅश करून ठेवू शकतात आणि मग तुमचे गेस्ट आल्यानंतर ना थोडंसं बटर टाकून थोडी भाजी घेऊन आणि पाणी ॲड करून लागल तसं गरम करू शकतात. कारण ऑब्व्हियसली तुम्ही पावभाजी एकदा बनवली तर त्यात जो पोटॅटो आहे तर तो पोटॅटो ते पाणी करतो आणि त्याच्यामुळे ती घट्ट-घट्ट होत चालते. तुम्ही बघितलं असेल. सो बनवताना असं कमी पाण्याचा वापर करून पावभाजी बनवायची आणि लागेल तशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ वगैरे तर तुम्ही थोडं-थोडं करून गरम केली तर ते जास्त बेटर राहील तुम्हाला. चला तर या पद्धतीने आता आपण सगळ्या ज्या आपल्या सॅलडच्या गोष्टी आहेत ते कट करूयात. कांदा मात्र मी बारीकच कट करणार आहे कारण आपण कांदा वरून पेरणार आहोत आपल्या पावभाजीवर. तर तो असा खाताना जास्त तोंडाखाली येता कामा नये आणि खाल्ल्याचा फील पण आला पाहिजे. कांदा त्याचं काम स्वतःहून करेलच त्या पावभाजीमध्ये, फक्त तुकडे आपण बारीक ठेवूयात. तर सॅलड कट करूस्तोवर तुम्हाला दाखवते भाजी कशी शिजलेली आहे. मस्त अशी वाफ आलेली आहे, दणदणून उकळी आलेली आहे. पाणी मी किती टाकलं होतं मंडळी तुम्ही बघितलं होतं आणि आता तुम्ही पाण्याचं कंटेंट बघू शकता. भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता व्हेजिटेबल्समध्ये पण पाण्याचं कंटेंट असतं. आता त्या सगळ्या व्हेजिटेबल्स, कांदा, टोमॅटो आणि पाणी सोडलेलं आहे भरभरून असं. आता आपण बघूयात, की ह्या भाज्या कशा शिजल्यात, किती शिजल्यात. ऑलमोस्ट तर मला दिसतंय, की शिमला मिरची, त्यानंतरनं ग्रीन पीस आणि कॉलीफ्लॉवर शिजलेलं आहे. आता मी चेक केलं ते बटाटा चेक करते, की किती प्रमाणात तो शिजलेला आहे. या स्टेजला तुम्हाला तो शिजलेल्या जाणवल्या भाज्या, त्यानंतर तुम्ही स्मॅश करू शकता. जर तुम्हाला वाटलं, की तुमचा बटाटा अजून थोडासा कसर बाकी आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा झाकण ठेवा त्याच्यावर. 5-10 मिनिट वाट बघा आणि त्यानंतरनं मग पुन्हा चेक करा. ज्यावेळेस तुमचा बटाटा तुम्हाला पूर्ण असा शिजलेला दिसेल, हे बघा एकदम असं. एकदम ग्रेव्ही, थिक ग्रेव्ही स्ट्रक्चर आलेलं आहे आपल्या भाजीला. मस्त अशी वाफ येतीये, मस्त असा स्मेल येतोय आणि आत्ता कळतंय की भाजी एक नंबर झालेली आहे. खूप छान शिजलेली आहे. आता काय करायचं ना, की झटकीपट एक स्मॅशर उचलायचा आणि ह्या भाजीला याच कढईत स्मॅश करायचं चालू गॅसवर. म्हणजे ती झंझटच नको ना, की तुम्ही परत ते भाज्या एका कुकरमध्ये बॉईल करा, मग त्या भांड्यात काढा, मग त्याला स्मॅश करा. मग ते स्मॅश सगळा जो तुम्ही केलेला आहे भाजीचा तो सगळा नंतरनं पुन्हा कढईत टाका. एवढी भांडी भरवायचीच कशाला? जर एकाच कढईत तुमचं काम होत असेल. हे बघा, अशा पद्धतीने स्मॅशर घ्यायचा पटकन, मस्तपैकी भाज्या स्मॅश करायच्या. भाज्या ऑलरेडी खूप छान शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकत असाल आणि हे बघा स्मॅश झाल्यानंतरचं तुम्हाला दाखवते टेक्स्चर. एकदम स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. काही गरज नाही मिक्सरमध्ये काढायची किंवा काही गरज नाहीये तुम्हाला भाज्या उकळून घ्यायची. काय आहे ना, कधी-कधी असं होतं, की एक पद्धत किंवा एक ट्रेंड पडलेला असतो. मग आपण तोच फॉलो करतो, की उकळल्याच पाहिजेन भाज्या पावभाजी करताना. तर काही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. त्याच्यात टाईमाची बचत होते, वेळेचीही बचत होते. त्यानंतरनं तुमच्या गॅसची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांड्यांची बचत होते. भांडी जास्त पडत नाही. या स्टेजला अजून थोडंसं पाणी मी वाटीत ॲड केलेलं आहे. कंप्लीट वाटी नव्हतीच ती, 3/4
एवढी फुल करून वाटी मी ॲड केली. ते आता सगळं एकजीव करते पुन्हा आणि लास्ट स्टेप राहिलेली आहे. आपल्याला ह्या पावभाजीवर आता चोखा टाकायचा आहे. आता त्याच्यासाठी मी थोडंसं जो आपलं पॅन आहे त्याच्यामध्ये तडका पॅन थोडंसं बटर ॲड केलंय आणि थोडंसं ऑइल ॲड करते, कारण ते बटर जळू नये यासाठी. आता ते बटर जे आहे या ऑइलमध्ये छान मिक्स करून घेते आणि ह्या स्टेजला ज्यावेळेस हे गरम होईल त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपला पावभाजी मसाला. आणि जर तुम्हाला अजून कलर हवा असेल भाजीला तर थोडीशी बेडगी मिरची पावडर सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात, जेणेकरून तुमच्या भाजीला छान असा कलर येईल. हे बघा आता आपलं बटर गरम झालंय, तर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आपला पावभाजी मसाला. माझ्या भाजीला ऑलरेडी कलर आलेला होता, त्याच्यामुळे मी काही याच्यामध्ये रेड मिरची पावडर टाकली नाही. तुम्ही चेक करू शकता. गॅस बंद केला या स्टेजला, हलवून घेतीये. मसाला जळायला नकोय. जळला तर स्मेल फार करपट येईल, त्याच्यामुळे मी बंद केलेला आहे, हलवून घेतलेला आहे. आता हा तडका जाणार आहे आपल्या भाजीमध्ये. हे बघा तेवढंही पाणी परत भाजीने ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. पोटॅटो तुम्ही जेवढं पाणी टाकाल तेवढं ॲब्सॉर्ब करतच राहणार आहे. या पद्धतीने आता तडका टाकून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी पेरलेली आहे. पुन्हा भरभरून असं बटर त्याच्यावर मी टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी आपण भाजीतही बटर टाकलेलं होतं, तडक्यातही टाकलंय, आता वरूनही टाकलंय आणि भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे. चला तर आता मंडळी, ही भाजी आता खाण्यासाठी एकदम परफेक्टली रेडी आहे. याला थोडीशी बाउलमध्ये काढून घेते लागेल तशी आणि बाकीची पुन्हा कढईत झाकून ठेवते. आणि आता आपण यानंतरनं काय करूयात, की भाजी तर रेडी आहे, पण आता पाव तर रेडी करायचेत ना. तर पाव रेडी करून घेऊयात. हे पाव तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही फक्त बटरमध्ये कोट करू शकतात. पण जसं तुम्हाला मी म्हटलं, की आज तर आपण प्रॉपर ठेल्यावरची पावभाजी खाणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं ना, तवा ठेवायचा गरम करायला. त्यानंतरनं तुमचे जे पाव आहेत त्याला फोडून घ्यायचे, व्यवस्थित ओपन अप करायचे. त्या गरम तव्यावर मस्त असं बटर टाकायचं परत. बटर प्रत्येक ठिकाणी बटर घ्यायचं पावभाजीमध्ये. तुम्हाला ज्या स्टेजला टाकता येईल तिथे टाकायचं. कारण पावभाजी बटरशिवाय तर एकदम फिक्की आहे. चला, आता या ठिकाणी काय करूयात, आधी थोडं बटर ॲड करूयात आणि त्यानंतरनं त्याच बटरमध्ये आपण जी तयार केलेली पावभाजी आहे ना मंडळी, त्याचा थोडासा भाजी आपण यूज करणार आहे. म्हणजे आपल्याला मसाला पाव रेडी होतील खाण्यासाठी. माझ्या अदूला पावभाजी खूपच जास्त आवडते. ज्या दिवशी मी पावभाजी बनवेल, तर त्या दिवशी माझा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3-4 टाईम म्हटलं तरी पावभाजी खातो. तरीही त्याचं मन भरत नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मागतो. त्यामुळं ती पावभाजी बनवायला घेतली ना, की असं होतं की पटकन झाली पाहिजे. ती होऊस तोपर्यंत तो सारखं झाली का करत असतो. त्यामुळे मी काय केलं ना, याच पद्धतीने पावभाजी करायला सुरुवात केली, की नकोच ते कुकर लावणंही नको आणि वेळ घालवणंही नको त्याच्यामध्ये. बाकीचं पावाचं किंवा मग सॅलडचं ह्याचं आपलं जे प्रिपरेशन होऊस तोपर्यंत भाजी पण होऊन जाते आरामात. आता खालच्या साईडला मी काय केलेलं आहे, पावाला थोडंसं आपलं भाजी लावलेली आहे. मसाला पाव रेडी केलाय. वरच्या साईडला पावाला मी परत थोडंसं बटर लावते. हे बघा मस्त मसाला पाव रेडी झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरच्या साईडने सुद्धा मसाला लावू शकता. ॲज पर युअर टेस्ट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पाव रेडी करा. माझे पाव या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आता हे पाव मी काय करते, आपल्या प्लेटिंगसाठी काढून घेते आणि ह्या पावांना मस्तपैकी आता भाजल्यानंतर आपण काय करूयात, आपली प्लेटिंग स्टार्ट करूयात. कारण अद्वैतला आता अजिबातही दम निघत नाहीये. तर अगोदर मी त्याची प्लेटिंग करते. त्यानंतर ना मग घरात आलेले बाकीचे पाहुणे वगैरे जे आहेत, तर त्यांच्यासाठी प्लेटिंग करूयात. आता ह्याच्यामध्ये मी सॅलडची प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आहे काकडी, टोमॅटो, लिंबू आणि कांदा, जे की आपण आपल्या पावभाजीच्या प्लेटमध्ये मांडणार आहोत. आणि ही आहे आपली रेडी झालेली पावभाजी मंडळी. तुम्ही बघू शकता एकदम फाईन रेडी झालेली आहे. कोणी म्हणणारही नाही की न उकडता बटाटे किंवा भाज्या न उकडता बनवली आहे. एकदम छान असा कलर तिला आलेला आहे. आणि ही अद्वैतची प्लेट रेडी होती आहे मंडळी. या ठिकाणी बघा मस्तपैकी भाजी टाकलेली आहे. आता जातो आहे कांदा, मग जात आहे टोमॅटोचे स्लाइसेस, त्यानंतर आता आपले काकडीचे स्लाइसेस आणि लिंबू. आणि अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी वरून थोडासा कांदा टाकला आहे, थोडंसं बटर टाकलेलं आहे. आणि आता आपण जे आपले मसाला पाव रेडी केले होते ते तर आपल्याला ठेवायचेच आहे. त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर पेरून घेते, म्हणजे मस्त दिसेल. आणि आता हे 2 मसाला पाव ठेवून अद्वैतची प्लेट रेडी झालेली आहे. आणि अद्वैत ऑलरेडी जेवणासाठी जाऊन बसलेला आहे. त्याला वेट होत नाहीये, आता त्याच्याकडून कंट्रोल होत नाहीये. पण मम्मीचं काम चाललेलंच आहे आपलं व्हिडिओ वगैरे काढायचा. आता तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर तर मला व्हिडिओ काढणं गरजेचंच आहे ना, की ताट कसं दिसतंय. एकदम मंडळी आपण बाहेर खातो ना ठेल्यावर वगैरे, त्या पद्धतीची स्मेल आणि टेस्ट झालेली आहे पावभाजीची. दिसायला एकदम अप्रतिम दिसते आहे. जसं की आपण बाहेर जाऊन खातो त्या पद्धतीचीच पावभाजी तुम्हाला या ठिकाणी दिसते. चला तर आता अद्वैतला ही प्लेट देऊयात मंडळी. चला, पावभाजी रेडी झालेली आहे. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.